बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या वतीने आणि जॉइंट्स ग्रुप ऑफ परिवार बेलगाम, वेणुग्राम मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी, साई स्पोर्ट्स अकॅडमी बेलगाम यांच्या वतीने पाणी वाचवा जीवन वाचवा या स्केटिंग रॅलीचं आयोजन करण्यात आलं होता। या रॅलीमध्ये वय वर्ष 3 ते 25 वर्षाच्या 350 स्केटिंगपटूंनी सहभाग घेतला होता। या स्केटिंग रॅलीची सुरुवात गोवे स्विमिंग पूल पासून बेळगाव शहरचे प्रथम नागरिक व महापौर मंगेश पवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। यावेळी पॅस फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर माधव प्रभू यांनी स्केटिंग पटूंना पाणी वाचवण्यासंदर्भात मार्गदर्शन केले। ग्रुपच्या वतीने जो पाणी वाचवा आणि जीवन वाचवा म्हणजे सेव्ह लाईफ, सेव्ह वॉटर अँड सेव्ह लाईफ हा जो ह्यांनी उपक्रम इथं राबवला आहे हा स्तुती करण्यासारखा आहे। कारण का आजची गरज आहे, काळाची गरज आहे। भविष्यामध्ये पाणी, आता मित्र बोलत होते की भविष्यामध्ये युद्ध झालं तर ते पाण्यासाठी होईल, तर हे सत्य आहे। कारण का प्रत्येकानं आता सध्या जर आम्ही पाण्याची स्थिती बघितली बेळगावमध्ये, पाणी मुबलक आहे पण ते व्यवस्थितरित्या येत नाही। या कारणानं प्रत्येक व्यक्तीनं पुढे भविष्यामध्ये पाणी वाचवण्याच्या दृष्टिकोनातून काय केलं पाहिजे, कशा प्रकारे आम्ही पाण्याचा व्यत्यय टाळला पाहिजे। उदाहरणार्थ तुम्हाला सांगू, आता काही घरामध्ये मी बघितलंय की पाणी म्हणजे काही गोष्टी बघितल्या, मी शेविंग करत असताना हात धुत असतात किंवा अशा काही गोष्टी असतात, तेव्हा ते पाणी कंटिन्यू टॅपला चालू ठेवतात आणि नंतर ते त्याच्याकडे लक्ष नसतं। तर लोकांनी अशा काही गोष्टी आहेत, ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, भरपूर गोष्टी आहेत सांगण्यासारख्या, पण त्या सांगत बसलं की उशीर होईल। पण त्या प्रत्येक गोष्टीकडे आपण लक्ष देऊन पाणी वाचवलं पाहिजे आणि पाणी हे जीवन आहे, याची जाण ठेवली पाहिजे। पाण्याशिवाय आम्ही जगू शकत नाही। तेव्हा म्हणजे प्रत्येक जमिनीवरचा जो प्रत्येक प्राणी आहे, झाडापासून ते प्रत्येक जीवापर्यंत प्रत्येकाला पाण्याची आवश्यकता असते, तेव्हा पाणी हे वाचवलंच पाहिजे। आणि हा जो यांचा उपक्रम आहे याची मी स्तुती करतो आणि माझ्या 2 शब्दांना विराम देतो। धन्यवाद। बेळगाव रोलर स्केटिंग अकॅडमी तर्फे आणि प्यास फाउंडेशन आणि इतर संस्थांतर्फे आम्ही दरवर्षी ही रॅली करतोय पाणी वाचवण्यासाठी। बेळगावात आता एप्रिलच्या महिन्यामध्ये सुद्धा पाणी कमी आहे, कारण आपल्याकडे पाण्याचं नियोजन नाही आहे। दुसरी गोष्ट म्हणजे पाणी आम्ही स्टोर करत नाही। पाऊस भरपूर येतोय, खरं ते सगळं पाणी वाहून जात आहे। हाच जो प्रिन्सिपल आहे की पाणी जेव्हा येतं इकडे, ते पाणी कुठेतरी स्टोर केलं पाहिजे आणि त्याचा चांगला उपयोग केला पाहिजे। हा मेसेज जो आहे तो घराघरात घुसला पाहिजे आणि तो तेव्हाच घुसू शकतो जेव्हा घरातला सगळ्यात लहान घटक जो आहे, म्हणजे लहान मुलगा आहे, तो सुद्धा जेव्हा अवेअर असेल, त्याचे आई वडील सुद्धा जेव्हा अवेअर असतील, तेव्हाच आम्ही पाणी वाचू शकतो। त्यासाठी ह्याच्याबद्दल अवेअरनेस करण्यासाठी आज बेळगावचे प्रथम नागरिक सुद्धा इकडे आलेले आहेत। खूप संख्येमध्ये मुलं आणि आमचे सगळे मित्र परिवार सगळे आलेले आहेत। ह्या एप्रिल महिन्यात जेवढी कमतरता आम्हाला वाटायला लागली, पुढच्या एप्रिलमध्ये होऊ नये त्यासाठी प्यास फाउंडेशन खूप प्रयत्न करत आहे। आम्ही इकडे टीचर्स कॉलनीमध्ये आता एक विहीर करून दिलेली आहे। आमचे हरीश सर आहेत ते, आणि पाण्याचे जे रेन वॉटर हार्वेस्टिंगचे सिस्टम्स आहेत ते एस्टॅब्लिश करायला लागलेत। सूर्यकांत सर आणखीन एक विहीर घेतोयत यावर्षी आणि तळी करतेयत। त्यामुळे हे सगळा प्रयत्न मिळून आणि प्रत्येकाच्या घरात जेव्हा पाणी अडवून पाणी वाचवून आम्ही पाणी वाचवू, त्यावेळेला बेळगाव सुख आणि समृद्ध होईल। पूर्वीची आमची जी कंडिशन होती, बेळगावला महाबळेश्वर म्हणायचे, ती कंडिशन आज नाहीये, कारण सगळीकडे झाडतोड होती आहेत, पाण्याचे हे होत आहेत। ते सगळं थांबून आज परत आम्हाला बेळगाव पूर्वस्थितीला आणून बेळगावला परत गरिबांचं महाबळेश्वर करायचं आहे। त्यासाठी सगळ्यांचा सहभाग असावा, त्यासाठी आम्ही ही आज रॅली केलेली आहे। धन्यवाद। या उद्घाटन प्रसंगी नगरसेवक जयंत जाधव, नितीन जाधव, समाजसेवक राकेश कलघटगी, जॉइंट्स ग्रुप ऑफ परिवारचे अध्यक्ष सचिन केळवेकर, साई स्पोर्ट्सच्या संचालिका राजलक्ष्मी हलगेकर, समाजसेविका भक्ती शिंदे, तानाजी शिंदे, जॉइंट्स ग्रुपचे श्री त्रिवेदी, स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या स्केटर्स, पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। पाणी वाचवा जीवन वाचवा, पाणी अडवा पाणी जिरवा, झाडे लावा झाडे जगवा। स्केटिंग रॅली 2 किलोमीटर पर्यंत यशस्वीरित्या पूर्ण केली गेली। रॅली पूर्ण झाल्यानंतर या रॅलीचा उद्देश समजावून घेऊन या रॅलीमध्ये सहभाग घेतलेल्या प्रत्येक स्केटिंग पटूला प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आला। ही रॅली यशस्वी करण्यासाठी योगेश कुलकर्णी, ऋषिकेश पसारे, सोहम हिंडलगेकर, दीपक सुतार, मंजुनाथ दोडमणी, विठ्ठल गंगणे, राज कदम,
गणेश दड्डीकर, तानाजी शिंदे, जॉईंट्सचे त्रिवेदी यांचे सर्वांचे परिश्रम लाभले. ब्युरो रिपोर्ट, वाईज ऑफ वेणुग्राम, बेळगाव.